आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणींनो आईला बघा तिकडं त्यांचा भाऊ चेक करा भाऊ बहिण शुगर बीपी तर भाऊ बहिणींनो शुगर काही म्हणजे एवढं ना बरं का वाढला फक्त ते वाढली या बीपी वाढली ती पप्पाने पण इथं नव्हता पप्पा त्याचा भाऊ बनवून दवाखान्यात आणि जसं मला झालते ते कोण डॉक्टर म्हणलं हे गोळ्या आहेत तिथं दिला का त्याला खायला कोणी भाऊ बनवून गोळ्या त्याच्या हे गोळ्या का नाही संपल्या होत्या अजून किती दिलं आहे आणि काही आणि पण टप तिला दिले मान चोळायला ती मान दुखती लई काय करायचं भावा बहिणीनं माझ्या मागं लागलं बघा कसलं लक्षण आता मरेपर्यंत गोळे खायचे बीपीच्या शुगरच्या गोळ्या आहेत भाऊ बहिणी भावा बहिणीनं किती आपली भरपूर वाढले या तेव्हा का पिशवी बी घेऊन निघाले होते मी योगिताने बोलावलं होतं योगिताकडे निघाले होते का पिशवी बी भरली होती आपली 2 लुगडी 2 जम्पर आणि आपलं सगळं दवाखान्याचं कागदपत्र घेतलं होतं निघाले होते भावा बहिणींनो म्हणलं तसं दवाखान्यात चेक करावं आणि म्हणलं जावं योगिताकडं तर हा का पिशवी ही आपली घेऊन सगळं संगत घेते म्हणलं दवाखान्यात चेक करून जाते मी योगिताकडं म्हणलं इथं नाही मला टेन्शन होत आहे इथं काय मला नको माझे मी जाते पण कपडे त्याने भरले होते पण तर भावा बहिणींनो डॉक्टर म्हणलं की अजिबात जाऊ नका मावशी गावाला तुमची बीपी लय वाढली आहे तर मी डॉक्टरांना विचारलं की म्हणलं डॉक्टर साहेब म्हणलं मी माझ्या लेकीकडे चालले यावं इथं सोय नाही म्हणलं कोण बघाय नाही मला तर डॉक्टर म्हणलं की तुमची बीपी भरपूर वाढली आणि तुमची अजिबात जाऊ नका म्हणलं घरी जावा आजी आराम करा तेव्हा का भावा बहिणीनं योगिताकडे निघाल्याने मी परत आले हो का तशीच आणि अनेक 5 दिवसाने बोलावलंय मग म्हणजे तुम्हाला महिन्याच्या गोळ्या देऊ त्या गोळ्या सूट होत्यात का बघा ट्रीटमेंट तर भावा बहिणीनं डॉक्टर साहेब म्हणतात की सगळ्या गोळ्या खाल्ल्या तर तुमची बीपी कशी कमी झाली नाही बीपी तुमची वाढतेच तर आपल्याला काय इंजेक्शन ही केलं नाही भावा बहिणीनं आपली शुगर ही अनेक चेक केली बघा साखर ना बस एवढी तर साखर नॉर्मल आली बीपी वाढली तर सांगा भावा बहिणीनं काय करायचं मला तर श्वासाना सुद्धा काचक्यानं सुरावते ती जीव जाया होतोय तर आता ते डॉक्टर म्हणलं की तुम्ही पाक गोळ्या संपल्या आलाय आणि कसं व्हायचं आजी तुम्ही जेवला पण नाही अजून तर म्हणलं मी नाही स्वयंपाक केला म्हणलं डॉक्टर साहेब मला स्वयंपाक सुद्धा करू वाटा नाही म्हणलं माझी चक्कर थांबा नाही तर डॉक्टर म्हणलं की इतकी बीपी वाढले म्हणल्यावर चक्कर कशी थांबायची आजी म्हणलं माझं डोकं मान आणि हिंदही दुखती आहे तर हा काही मान चोळायला हे तूप दिले हा काही तूप आणि दुसऱ्या गोळ्या बी दिले त्या कुठे रे त्या गोळ्या पडल्या का काय गोळ्या बारक्या होत्या बारक्या अरे पडल्या का काय तिथं हे टाकतो तू टाकता का पिशवी तर टाकल्या होत्या पिवळ्या गोळ्या होत्या पिवळ्या पडल्या का काय पुन्हा बारक्या होत्या गोळ्या बारक्या मला पण नाही ते पण मी तुझ्याकडं दिलते अरे पण पेशंट कुठे गोळ्या पिशवी तर घालते नाही काय नाही मानवल्या गोळ्या दिलत्या बारक्या वाटतं वाटतं
पडल्या कोणाच ठाव. जायचं काय तेव्हा का ह्या मानवल्या गोळ्या दिल्या त्या खायला? खायला सकाळ संध्याकाळ खायचे जीव. तर आता ती काय म्हणली परत तुम्हाला पुस्तक देऊ, पुस्तक ते महिन्याच्या गोळ्याचं. तर मी म्हणलं डॉक्टर साहेब हे सारखं असलं केस पेपर घेऊन यायचं का मी. तर म्हणले नाही 5 दिवसाने या मग तुम्हाला ते पुस्तक भेटेल, मग एकदम महिन्याच्या गोळ्या तुम्हाला न्यायला लागतील. तर म्हणलं बरं. काय भाऊ बनवून कसं करायचं आपण? डॉक्टर म्हणजे सारखं आणतात ते पाहिजे म्हणजे ट्रीटमेंट. मग येतच म्हणलं ट्रीटमेंट केलं का नाही यातलं दवाखान्यातलं तर म्हणल्या म्हणजे बरं वाटतं त्यांना. त्यांना म्हणलं भाऊ बनवून तसं ते पुस्तक असतं ते त्यांना ते देतात ते पुस्तक. जेवण गोळ्या का भाऊ बनवून त्यात नव्हतं बॅलन्स केला असं महिन्याचं. का नाही तर भाजी जेवणला गोळ्या का त्या अशी खाऊ नको. ही जेवायच्या आधी खायची गोळी. हात खायचे आजचे नरड्यातलं जात नाही माझ्या, परत उठल्यावर होतं मला. एक दिवसाच्या शिल्लक आहे तोपर्यंत तवा लगेच बोलावलंय डॉक्टरने. तुम्ही म्हणले पाक संपवून आता किती भीती वाढली आहे. म्हणल्या बाजू केवढं दिवसांनी या म्हणले 5 दिवसांनी या अजून चेक करा भाऊ बहिणी म्हणलं त्या. राहायला मस्त म्हणतो टाकीत घेऊन होतो पण काय ऐकत नाही भाऊ बहिणी. कुठं सांगायचं राग वाटाग निघाले होते भावा बहिणीनं, पण डॉक्टरने घातलं आडवं काय करायचं आता जाऊ नका म्हणते. चक्कर बी येते भाऊ बहिणींनो. हे म्हणलं तुम्हाला चक्कर मापाच्या बाहेर येते ना. आजी काय झालं मध्ये एसटीनं चाललाय तुम्ही प्रवास काय बघून निघाली होती पण परत आली. काय करायचं आता ते ऐकावं लागतंय की भावा बहिणीनं सगळ्याच आपल्या मनाचं करायचं म्हणले. जरा सांगितलेलं आपण बी ध्यानात ठेवायचं, ऐकायला लागतं. आले मग परत काय करू आता. मला म्हणलं की तुम्हाला आरामाची गरज आहे, लय तक करत जाऊ नका, लय काम करत जाऊ नका. आता म्हणलं भावा बहिणीनं आता आपल्याला लागतंय ते करायला. अन्न पाणी हे व्यवस्थित गोळ्या हे खायला लागतंय, भांडं फुलं हे करायला. म्हणलं आराम करा गेल्या तर भावा बहिणीनं आता झोपते व्हायचं मी. असं नका ते म्हणून का अवघडेल थोडं कर सोडून झोप. किती उशी केलं का भाऊ बहिणींनो काय तिकडचं चालले होते. एवढं तायचा फोन आला इकडे म्हणून. आता चेक करायला लागली त्याला, याला चेक करायला लागले ती. आणि ते एकट्याचा प्रवास त्याला जवळ करायला
आणि ते काय जवळ पण नाही भाऊ बनून त्याचं गाव. चला भाऊ बनून ना व्हिडिओमध्ये पुढल्या. बाय बाय.